नमस्कार. मी डॉक्टर मेघना बर्वे फलटण येथे वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काम करत आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी आपली फलटण मॅरेथॉन ह्या स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे नक्की सहभागी होणार आहे आणि मी तुम्हालाही आवाहन करते की सर्वांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये जरूर सहभागी व्हावं. WHO किंवा जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हे 3 पैलूंची चर्चा केली आहे. त्यापैकी शारीरिक आणि मानसिक क्षमता तर आपल्या या मॅरेथॉनमध्ये नक्कीच पडताळल्या जातात. त्याबरोबरच डॉक्टर प्रसाद जोशींनी जी अवयवदानाची स्तुत्य अशी संकल्पना यासोबत जोडली आहे, त्यामुळे सर्व सहभागी स्पर्धकांना जी सामाजिक जाणीव तिची प्रेरणा येते ती सामाजिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. डॉक्टर प्रसाद जोशी हे अनेक वर्षे ब्रह्मविद्येच्या प्रकाशयोगाचे साधक आहेत. माझ्याप्रमाणे इतरही अनेक साधक या स्पर्धेमध्ये सामील झालेले आहेत आणि होत आहेत. आमचा सर्वांचा अनुभव आहे की ब्रह्मविद्येच्या प्रकाशयोगाची जी सोपी पण प्रभावी तंत्र आहेत त्याच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते, शारीरिक मानसिक बल वाढते आणि त्यामुळे मॅरेथॉनसारख्या उपक्रमांना, या आव्हानांना अधिक आत्मविश्वासानं सामोरं जाता येतं. ही संधी दिल्याबद्दल डॉक्टर प्रसाद जोशी आणि त्यांच्या चमूचे मनपूर्वक आभार. आपली फलटण मॅरेथॉन नक्की यशस्वी होणार यासाठी शुभेच्छा आणि सर्व सहभागी स्पर्धकांनाही मनापासून शुभेच्छा. चला तर मग भेटूया 12 ऑक्टोबर 2025 रोजी सजाई गार्डन फलटण येथे आपली फलटण मॅरेथॉनमध्ये. धन्यवाद. नमस्कार. आपली फलटण मॅरेथॉन 2025 फलटणमध्ये सजाई गार्डन येथे 12 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं मी ब्रह्मविद्या साधक संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. डॉक्टर प्रसाद जोशी जे या मॅरेथॉनचे आयोजक आहेत त्यांनी अर्थातच ते ब्रह्मविद्या साधक संघाचे एक सभासदही आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या टीमने यावर्षी या मॅरेथॉनसाठी जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते सपोर्ट ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयव दानाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे.